मित्रांनो बघू शकता इथे आज उसाटण्याच्या अड्ड्यात एक प्रेक्षणीय बिनजोड झाली आणि वेगाचा शेवट ज्याला म्हटलं जातं असा वेगाचा शेवट सर्जा आणि आपल्यासोबत दादा नमस्कार. काय बोलता आजचा गुलालाबद्दल काय बोलाल? नाही गुलालात सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे मोठं म्हणण्यापेक्षा सगळे श्रेय शिवमदादा पाटील यांचं आहे, कारण की त्यानं नियोजन केलेलं आणि तो म्हणला की बाबा तुला फक्त गुलाल मी करून देतो, तू बैल घेऊन ये. मी त्याच्या शब्दावर बैल आणलेला इकडं आणि मग त्यानं गुलाल करून दिला. तर दादा बघा नवीन वर्षाची सुरुवात आज मुंबईमध्ये पहिल्यांदाच तुम्ही आले सर्जाला घेऊन आणि नवीन वर्षाचा पहिलाच गुलाल तुम्हाला भेटलाय. तर काय बोलाल आज किती म्हणजे इम्पॉर्टंट होता तुमच्यासाठी गुलाल? नाही वर्षाचं म्हणजे आमच्या आयुष्यातली पहिली बिनजोड आहे का आपला म्हणजे वैयक्तिक बैल घेऊन मुंबईला आलो आणि शर्यत खेळलो. तर पहिली शर्यत आणि पहिलाच गुलाल हे भरपूर चांगलं वाटलं का बाबा, आणि वर्षाची सुरुवात पण चांगली झाली. आणि दादा आपण बघतो आज तुम्ही पहिल्यांदा मुंबईला आले सर्जाला घेऊन, तुम्हाला म्हणजे मुंबई आणि बिनजोडचं म्हणजे काय माहीतच नव्हतं. तुम्ही बघतो आपण 3 फेऱ्यालाच असता, आज बिनजोडमध्ये देखील आपण सर्जाचे एवढे फॅन फॉलोईंग बघतोय, कसं वाटलं? नाही फॅन फॉलोईंग बघता तर भरपूर आनंद झाला का बाबा, म्हणजे मी पहिल्यांदा आलो तुमच्या इकडच्या खेळात बिनजोडला. मी ह्याच्या आधी कधी आलो नाही, ह्याला घेऊनच आता फर्स्ट टाइम आलो. पण इकडे पण बैलाला आपल्या भरपूर फॅन पेज आहे आणि भरपूर आनंद वाटला ते बघून का असंच प्रेम शेवटपर्यंत सर्जावरती राहू दे. तर दादा वरती 3 फेऱ्यांमध्ये आणि आज बिनजोडला काय फरक जाणवतो तुम्हाला? नाही इकडं पब्लिकला पळणं सोपं नाही. तो पण बैल आपल्या गळ्यात जो बैल पळाला फायटर, तर पब्लिकला भरपूर चांगला पळाला आणि इकडे फक्त पब्लिक भरपूर आणि खाली टाइम खूप लागतोय सुटायला गाडी. दादा आपण बघितलं सर्जाला घेऊन तुम्ही चिपळूणला देखील गेलेले, चिपळूणमध्ये देखील सर्जाची तेवढीच फॅन फॉलोईंग आहे, कसं वाटलं चिपळूणला जाऊन? एवढी गर्दी झाली होती म्हणजे भरपूर पब्लिक गोळा झालं होतं. फक्त बाउन्सरनी सगळं पब्लिक मागं दाबून ठेवलेलं, कारण की जर जेवढं पब्लिक जवळ आलं असतं तर बैलाने काहीतरी चुकीचं तिथं झालं असतं, त्यामुळं पब्लिक जरा पाठी दाबून ठेवलेली. दादा बघा जेव्हा सर्जा आपला मथुरच्या गोट्यावर उतरला, खूप जणांचे म्हणजे प्रश्नचिन्ह होते की मथुर आणि सर्जा फेरा तरी पळायला पाहिजे, पण तसं म्हणजे बघायला नाही भेटलं. आणि 31 तारखेच्या बोनवली अड्ड्यात पण देखील सर्जा पळणार होता, नक्की का नाही पळाला? काय रिझन होतं? बोनवलीच्या दिवशी म्हणजे बैल गाडीतनं खाली उतरवलं ना, अंधार झालता पुरा. अंधार बघितला ना बैल उड्या टाकून पळून गेला नाही का. मग त्या गुडघ्याला थोडंसं लागलं होतं आणि मग त्या बैल थांबला होता भरपूर, 1-1.5 तासाने बैल गावला. त्यामुळे मग कॅन्सल केला आपण, ते जरा आराम दिला बैल रेस्ट. आणि मथुरान सर्जाचा फेरा तर पडणार होता 100%, पण जे मथुरच्या गळ्यात आता जे फेराला बैल पळाला तर त्यांची पण भरपूर 1-2 ते 3 महिने झालं वाटतं ते मागे आले त्यांच्या मथुरच्या की गळ्यात पडायचे. मग त्यांची पण आपण इच्छा नाही मोडली, बरोबर म्हणलं तू फेरा टाकून घे. आणि ह्याच्या बी गळ्यात आपल्या भाऊचा बैल हिरा, त्याची बी इच्छा होती का सर्जाच्या गळ्यात फेरा काढायची, तर त्याला पण आपण चान्स दिला आणि ती पण फेरला पण गाडी चांगली पळाली, तो पण मस्त पळाला हिरा. तर दादा आपण बघितलं मथुर आणि सर्जा ही महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी आहे, आपल्याला कधी बघायला भेटेल? तर बिनजोडला की 3 फेऱ्यांना बघायला भेटेल? तसं काय नाही, दादा जिथं पण तिथं पळेल. तर दादा आपण बघतोय आज सर्जा एवढा सुंदर पळाला, शेवटी नशिबाची साथ लागली, काय बोलाल? नाही आपल्या जे नशिबात आहे ते कोणच घेऊन जाऊ शकत नाही, जे नशिबात आहे ते आपल्याला भेटणारच आहे, फक्त संयम ठेवायचे. दादा आपण मागे बघितलं जेव्हा सर्जा तुमच्या धावणीला आला, खूप जणांचे म्हणजे प्रश्नचिन्ह होते की सर्जा पळत नाही, नक्की काय विषय होता? नंतर सर्जाने करून देखील दाखवलं ते. नाही बैलाच्या नाकामध्ये पण थोडी जखम होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बैलाला शेपटाला बेरूड लागला होता आणि बेरडामुळे बैलाला पूर्ण म्हणजे असा अशक्त पण होता नाही का अंगामध्ये. आणि आपल्या पण धावणीला पहिल्यांदाच असा प्रकार घडल्यामुळे आपल्याला पण लक्षात आलं नाही लवकर, पण एक 15-20 दिवसापूर्वी ते 2 डोळ्यांचं ऑपरेशन करून ते बेरूड काढलेला आहे त्याचा. त्यामुळे बैल आता चांगला फ्रेश आहे आणि आज चांगला पळाला. आता दादा मुंबईचा एक 26 तारखेला एक पारंपरिक मैदान आहे, सर्जा आपल्याला दिसेल का 26 तारखेला? हा दादाने बोलवलं यंदा येईल. तर दादा काय बोलाल, आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता? नाही भरपूर दिवस आम्ही जवळजवळ 7 तारखेला घर सोडलंय एका शर्तीच्या गुलालासाठी, आणि म्हणजे आपण बोलतो ना का याच्यासाठी केला होता 18, तर त्या हिशोबात गुलाल भेटला आणि आनंदी आहे. तर दादा आता तुम्ही किती दिवस इथे मुंबईला थांबणार आहे? नाही संध्याकाळी आराम देऊन थोडा निघून जाईल. तर दादा धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल, आणि असाच तुमचा गुलाल कपाळी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.